नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणातील मी पाडलेल्या 10 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता. निष्कामता हे बहुतांशी एक तव्य मूल्य आहे. कर्माबाबतची निष्कामता ही मनोवृत्ती संबंधित कर्मालाही एक मूल्य बहाल करीत असते. व्यक्तिविकासाला आणि लोकसंग्रहाला निष्कामता हे मूल्य निश्चितच परिपोषक असते. भगवद्गीतेमध्ये निष्कामता या मूल्याचे प्रतिपादन जरूर आढळते, पण त्याची सांगड याच भगवद्गीतेमध्ये विशेषत्वाने चातुर्वर्ण्य प्रणित स्वधर्माशी म्हणजेच श्रेष्ठ कनिष्ठतेनुसारच्या वर्णकर्माशी घातली आहे. असे केल्याने निष्कामता हे मूल्य येथे व्यर्थ ठरत असते, कारण भारतीय चातुर्वर्ण्यात समाज व्यवस्थेला जन्मजातता ही गोष्ट अभिप्रेत असते. त्यामुळे कर्तृत्व नसतानाही काहींना ब्रह्मक्षात्र अगदी श्रेष्ठतर कर्माचा जन्मजात हक्क प्राप्त होतो आणि कर्तृत्व असतानाही काहींना त्या श्रेष्ठतर कर्माचा हक्क जन्मजात नाकारला जातो आणि त्यावर शूद्र कर्म हे कनिष्ठ कर्म जन्मजात लादले जाते. अशा विषमता आधारित वर्णकर्म या अपमूल्याशी निष्कामता या मूल्याची सांगड घातल्याने ते व्यर्थ ठरत असते. त्याची मूल्यताच नष्ट होत असते, कारण त्यामुळे तेही अन्यायकारक विषमतेचा पाठपुरावा करणारे ठरत असते. गीतेमध्ये वारंवार येणारा हा स्वधर्मकर्माचा वर्णकर्माचा ठाम पुरस्कार तेथेच येणाऱ्या निष्कामता या मूल्याला छेद देणारा घटक आहे असे प्रकर्षाने जाणवत राहते. एका मोठ्या समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्वीकारलेल्या भगवद्गीता या ग्रंथामध्ये निष्कामता या मूल्याची विषमता आधारित स्वधर्मकर्माशी जन्मजात वर्णकर्माशी सांगड ठामपणे घातली आहे. याचे कुणालाही तीव्र संवेदनापूर्ण आश्चर्य वाटावे, पण या गोष्टीची बोचणारी दखल फारशी घेतलेली आढळत नाही. या लेखात ती घ्यावयाची आहे. व्यक्ती आणि पर्यायाने समग्र समाज यांच्या प्रगतीला मारक ठरलेल्या गीतेमधील वर निर्देशित केलेल्या गोष्टीची साक्ष या लेखात नोंदवायची आहे. तिचा योग्य तो अन्वय लावण्यासाठी गीतेचे मराठी भाषेतील 2 अग्रगण्य भाष्यकार, ज्ञानेश्वरीकार आणि गीता रहस्यकार यांच्या भाष्यांचा आधार घ्यावयाचा आहे. असे करत असताना त्या उभयतांचीही याबाबतची भूमिका स्पष्ट व्हावयाची आहे. हे अशासाठी करावयाचे की एका मोठ्या समाजाने धर्मग्रंथ म्हणून गौरवलेल्या आणि स्वीकारलेल्या ग्रंथामधील याबाबतच्या प्रतिपादनाची त्याच्या भाष्यकारांच्या भाष्यासहितची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी. समाजातील सर्व घटकांना पोषक ते स्वीकारार्ह आणि जे मारक ते त्याज्य हीच भूमिका कोणीही लिहिलेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही ग्रंथाबाबत घेतली गेली पाहिजे. अशी भूमिका घेण्यास उपयुक्त ठरावी अशी या विषयासंबंधीची वस्तुनिष्ठ नोंद हा या लेखाचा मुख्य विषय आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून मोक्ष लाभावा यासाठी जे मार्ग स्वीकारले जातात, सांगितले जातात, त्यापैकी निष्काम कर्म या मार्गाचे प्रतिपादन गीतेत केले आहे. तोच गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे अशी गीता रहस्यकारांची भूमिका आहे. उपक्रम आणि उपसंहार म्हणजे ग्रंथाचा आरंभ आणि शेवट या 2 गोष्टी विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांनी ते प्रतिपादन केले आहे. कर्मविषयक सिद्धांताचे विवेचन करून इतर मार्गांपेक्षा निष्काम कर्म हाच मार्ग श्रेयस्कर अशा गीतेतील प्रतिपादनावर लक्ष केंद्रित करून गीता रहस्य या ग्रंथाची त्यांनी उभारणी केली आहे. कोणते कर्म श्रेयस्कर याबाबत शास्त्राच्या आज्ञाही कित्येक वेळा परस्पर विरुद्ध होतात. अशावेळी मनुष्याने कोणता मार्ग स्वीकारावा हे ठरवण्यास काही युक्ती आहे काय
आणि असल्यास ती कोणती हा गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे असे सांगून ही युक्ती म्हणजेच निष्काम कर्म असे त्यांचे प्रतिपादन आहे. योग कर्मसु कौशलम कर्मण्ये अधिकार ते मा फलेषु कदाचन. गीतेतील अशा अवतरणांचा सविस्तर परामर्श घेऊन त्यांनी या सूत्राचा विस्तार केला आहे. विशेषतः निष्काम कर्तव्य धारणास प्रवृत्त करणारा यासारखा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय जगातील इतर वाङ्मयातही सापडणे दुर्मिळ होय अशी त्यांनी या ग्रंथाची निष्काम कर्माच्या अनुरोधाने प्रशस्ती केली आहे. युद्ध करावे की न करावे आणि करावे म्हटल्यास पाप न लागता कसे करावे हा त्याचा अर्जुनाचा मुख्य प्रश्न होता. निष्काम बुद्धीने कर असे या प्रश्नाचे म्हणजे मुख्य मुद्द्याचेच हे उत्तर असे ते सांगून टाकतात. गीतेमध्ये अशा तऱ्हेचे निष्काम कर्माचे प्रतिपादन असले तरी हे कर्म कोणते हे निश्चित करत असताना कोणतेही चांगले नीतिमय कर्म असे न सांगता चातुर्वर्ण्य विहित कर्म या गीतेतील ठाम प्रतिपादनावरही गीता रहस्यकाराने ठळकपणे अधोरेखित व्हावे अशा तऱ्हेने प्रारंभालाच लक्ष वेधले आहे. हा नारायणीय धर्म पुनर्जन्म टाळणारा म्हणजे मोक्षप्रद असून तो प्रवृत्तीपरही आहे असे दुहेरी लक्ष देऊन शांती 247.80.81 नंतर हा धर्म प्रवृत्तीपर कसा याचा महाभारतात पूर्ण खुलासा केलेला आहे. प्रवृत्ती म्हणजे संन्यास न घेता आमरणांत चातुर्वर्ण्यविहित निष्काम कर्मच करीत राहणे हा अर्थ प्रसिद्ध आहे. स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य काही झाले तरी आमरणांत करत राहण्याचे महत्त्व व आवश्यकता या ठिकाणी दाखवायची होती. वेदांत, भक्ती, पातंजल योग या 3 विषयांची गीतेत जी जुळणी केली आहे ती अशी असली पाहिजे की आपल्या कर्तव्याची निष्पाप वाट सापडून क्षात्रधर्माप्रमाणे आपले शास्त्रोक्त कर्म करण्यास त्याने प्रवृत्त व्हावे. गीता रहस्यातील वरील अवतरणातील स्वधर्म, क्षात्रधर्म, शास्त्रोक्त आदी शब्दांचे अर्थ चातुर्वर्ण्यसहित स्वधर्म कर्म याच्याशी संबंधित आहेत हेही गीता रहस्यकाराने पुढील अवतरणातून स्पष्ट केले आहे. मन्वादी स्मृती ग्रंथातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची विशिष्ट म्हणजे चातुर्वर्ण्याची कर्मे सांगताना धर्म या शब्दाचाच अनेक वेळा व अनेक ठिकाणी उपयोग केला असून भगवद्गीतेत ही स्वधर्ममपि चावेक्ष गीता 2.31 म्हणजे स्वधर्म म्हणजे काय हे पाहून अर्जुनास लढण्यास जेव्हा भगवंत सांगत आहेत तेव्हा आणि पुढे स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा गीता 3.35 या ठिकाणी धर्म शब्द इहलौकिक चातुर्वर्ण्याचे धर्म या अर्थानेच योजलेला आहे. ज्ञानीपुरुषाने यावत जीव यथाधिकार निस्संग बुद्धीने चातुर्वर्ण्याची कर्मेच करीत राहिली पाहिजे असे शास्त्रीय युक्तवादाने सिद्ध होत असून गीतेचाही तोच इत्यर्थ म्हणावयाचा. गीता रहस्यकारांची वरील अवतरणे वाचित असताना जाणवत असते की चातुर्वर्ण्याविहित अशी ती वर्णकर्मे यावत जीव आमरणांत केली पाहिजे. ते विषमता आधारित अपमूल्य स्वीकारितच जगले पाहिजे हाच गीतेचा अटळ आदेश आहे आणि निष्काम कर्म हे मूल्य वरील अपमूल्याच्या केवळ दावणीला जोडले आहे. प्रत्यक्ष भगवद्गीतेची या दिशेने तपासणी करण्यापूर्वी थोडे ऐतिहासिक समालोचन येथे दिशादर्शक ठरावे. ज्या महाभारताचा गीता हा तत्त्वज्ञानाच्या संदर्भात प्राणच आहे त्या महाभारताची विस्तारित रचना सौतीने इसवी सन पूर्व 300च्या सुमारास का केली याबाबत महाभारताचे मान्यवर अभ्यासक भाषांतरकार चिंतामण विनायक वैद्य यांनी केलेली ऐतिहासिक मीमांसा मोठी उद्बोधक आहे. ती अशी: शतकापूर्वी 600च्या सुमारास तीर्थकर महावीर याने बिहार प्रांतात जैन धर्माचा प्रथम उपदेश केला व त्याच सुमारानंतर गौतम बुद्धाने आपल्या बौद्ध धर्माचा प्रथम प्रचार केला.
विशेषतः बौद्ध धर्माचा चारही बाजूने विजय होत चालला असून सम्राट अशोक याने त्या धर्मास राजसत्तेचे पाठबळ दिले होते. यामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारची पाखंड मते प्रसार पावत होती. वेदांचे प्रामाण्य या दोन्ही धर्माने उघडपणे झुकारून दिले होते. आपल्या बुद्धीत जे योग्य दिसेल ते धर्म्य असे लोक म्हणू लागले होते. ब्राह्मणांविषयीची श्रद्धा कमी होत चालली होती. बौद्धांच्या व जैनांच्या धर्मप्रसारामुळे सनातन धर्माच्या एका विशिष्ट भागावर तर फारच जोराचा हल्ला झाला होता. चातुर्वर्ण्याची संस्था ही सनातन धर्माचे प्रधान अंग असून त्या व्यवस्थेला बौद्ध धर्माने व जैन धर्मानेही झुगारून दिले. बौद्ध संन्यासी सर्व जातीचे होऊ लागून एकत्र अन्नव्यवहार करू लागले होते. कश्यप ब्राह्मण, उपाली नावी हे दोघेही बौद्ध भिक्षू होऊन सर्व लोकांच्या आदरास सारखेच प्राप्त झाले होते. चातुर्वर्ण्याची जुनी व्यवस्था कायम ठेवून सर्वांस मोक्ष धर्मास सारखे हक्क देण्याची श्रीकृष्णाने लावलेली घडी बिघडून गेली होती. बौद्ध व जैन उपासकही चातुर्वर्ण धर्म सोडू लागले होते. चतुर्थश्रमाचा अधिकार ब्राह्मणास व इतर आर्यवर्णास होता, तो बौद्ध भिक्षूंनी सर्वांसच मोकळा करून दिला. त्यामुळे अनाडी व पोटभरू हलक्या जातीचे शेकडो बौद्ध भिक्षू लोकांमध्ये भिक्षा मागत फिरू लागले होते. धर्माचे आचरण म्हणजे केवळ नीतीचे आचरण असेच हे धर्म मानू लागले होते. याप्रमाणे अशोक काळी किंवा त्या सुमारास सनातन धर्मावर जो हल्ला बौद्ध व जैन धर्माने केला त्याचा प्रतिकार करण्यास सौतीने व्यास आणि वैशंपायन यांच्या भारताला महाभारताचे प्रचंड स्वरूप देऊन सनातन धर्माचे उदात्त स्वरूप लोकांच्या मनावर ठसवून सनातन धर्मीयांना जोर आणण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. वरील ऐतिहासिक मीमांसेत सनातन धर्माचे अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणजे चातुर्वर्ण्य धर्म. त्यावर बौद्ध जैनांनी बौद्धिक आणि कृतिशील हल्ला केल्याने इतर आनुषंगिक गोष्टींबरोबर विशेषतः सनातन धर्मातील चातुर्वर्ण्याचा परत जोरदार पुरस्कार करण्यासाठी सौतीने महाभारत अनुषंगाने त्या ग्रंथाचा तत्वज्ञानात्मक प्राण असलेला भगवद्गीता हा ग्रंथ लिहिला असेच उघड म्हणता येईल. चातुर्वर्ण्य प्रणित स्वधर्मकर्म म्हणजे जन्मजात वर्णकर्म या अपमूल्याचे विशेषत्वाने प्रतिपादन या भगवद्गीतेत आढळणे ओघाने चालेल. एका गोष्टीचे स्पष्टीकरण येथेच करूया. प्राचीन काळी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्मजात होती की नव्हती? ती जन्मजात नसल्यास तिला जन्मजातता हे स्वरूप केव्हा प्राप्त झाले याबाबत विवाद्यता असली तरी जय नावाच्या इतिहासापासून कृष्णद्वैपायन ते सौती यांच्या लेखन काळापर्यंत चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्मजात या स्वरूपात पक्की प्रस्थापित झाली होती ती वस्तुस्थिती आहे. कृष्ण, भीष्म, पार्थ आदी क्षत्रिय हे जन्मजातच क्षत्रिय होते. द्रोण, कुरूप, सादीपनी आदी ब्राह्मण हे जन्मजातच ब्राह्मण होते. एकलव्यासारखे शूद्र हे जन्मजातच शूद्र होते. कर्णाची परवड त्याची जन्मजातता उघड झाली नाही म्हणून झाली. यात यक्ष, किरात, गंधर्व, राक्षस हेही सर्व जन्मजातच यक्ष, किरात आदी होते. ही सर्व वस्तुस्थिती पाहिल्यास जय नावाच्या इतिहासातील माणसाचे किंवा महाभारत या आर्ष काव्यातील व्यक्तिरेखांचे ते वर्ण हे जन्मजातच होते हे स्पष्ट दिसते. आणि मग महाभारतीय कृष्णाचे, महाभारतीय भगवद्गीतेतील त्याच्याच वर्तमानातील पार्थाला आचरण्यास युक्त असे कर्म सांगताना केलेले चातुर्वर्ण्याबाबतचे प्रतिपादन हे त्याच्याच काळात प्रस्थापित झालेल्या जन्मजात वर्णाबाबतचे आहे हे स्पष्ट होते. या संदर्भातील मनुस्मृती ही एक महत्त्वपूर्ण लेखन कृती आहे. मनुस्मृतीतील चातुर्वर्ण व्यवस्थेचे प्रतिपादन हे जन्मजात चातुर्वर्ण व्यवस्थेचे प्रतिपादन आहे. मनुस्मृतीमध्ये या जन्मजात चातुर्वर्ण प्रणित कर्मासंबंधीचा समाजाच्या धारणेसाठी समाज विघातक असा लिखित स्वरूपात कायदाच करून टाकलेला आढळतो. पण ही मनुस्मृती किंवा इतर स्मृती ग्रंथ म्हणजे तरी काय? इसवी सन पूर्व 4000 पासून म्हणजे ऋग्वेद काळापासून चालत आलेल्या
आर्यांच्या सनातन धर्माचे ग्रंथरूप सूत्र म्हणजेच मनुस्मृती आदी स्मृतिग्रंथ होय. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची याबाबतची तात्पर्य वजा नोंद अशी आहे. वैदिक काळी रूढ होत गेलेल्या कायद्यांचा व चालीरीतींचाच ग्रंथरूपाने सूत्रात व स्मृतीत संग्रह केला आहे. स्मृती म्हणजे वैदिक आर्यांच्या चालीरीतींची, कायद्यांची आणि सामाजिक व धार्मिक संस्थांच्या नियमांची स्मरणपूर्वक केलेली नोंद, याद किंवा स्मरणी होय. मनुस्मृतीतील तो विषमता आधारित जन्मजात वर्णकर्मयोगाचा अपमूल्यपूर्ण कायदा कधी कोठे प्रत्यक्षात अंमलात होता का, असा जो प्रश्न उपस्थित केला जातो त्या प्रश्नाचे उत्तर वरील अवतरणात येऊन जाते. याबाबत तर्कतीर्थांचे आणखी निरीक्षण असे आहे. वर्णधर्माचा प्रारंभ ऋग्वेदात इसवी पूर्व 4000 सापडतो. 10व्या मंडलातील 4 वर्णांचा उल्लेख ऋग्वेदाच्या शेवटल्या काळातील आहे. ब्राह्मण व क्षात्र यांचा उल्लेख बराच पूर्वीचा आहे. आर्यवर्ण व दासवर्ण असेही शब्द आले आहेत. दासवर्ण किंवा कनिष्ठ अधरवर्ण म्हणजे शूद्र होय. वैदिक लोकांनी समाजात जे दासांना वर्ग निर्माण केला होता, शूद्रांना वैदिक संस्कृतीच्या बाहेरच्या लोकांना वैदिकांच्या अधिपत्याखाली राबवता येण्याकरता वैदिकांनी सामाजिक निर्बंध व कायदे निर्माण केले. त्यामुळेच वैद्यकीय आर्यांच्या समाजसंस्थेचा ब्राह्मण वरिष्ठत्व व शूद्र दास्य हा महत्त्वाचा भाग आहे. हे ब्राह्मण वरिष्ठत्व आणि शूद्र दास्यत्व म्हणजे काय ते मनुस्मृतीमध्ये विस्ताराने सांगितले आहे. ते सर्व परिचित असले तरी या ऐतिहासिक समालोचनामध्ये त्याची नोंद होणे आवश्यक ठरावे. इकडे पहिला भाग थांबवतो. धन्यवाद.